आश्चर्य वाटेल की भारताचा लाडका हापूस आंबा हा मूळचा भारतातला नाहीये. भारताची शान असलेला हापूस आंबा कित्येका वर्षापूर्वी परदेशातून भारतात आणला गेला. हापूस आंब्याचा अविश्वसनीय इतिहास आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. हापूस आंब्याचा राजा म्हणून ओळखला जातो आणि अनेक वर्षापासून कोकणपट्टी या आंब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आंबा हे उष्णकटिबंधीय फळ आहे. हापूस प्रामुख्याने महाराष्ट्रात भारतामध्ये पिकवला जातो. हे उच्च दर्जाचे आणि प्रतिष्ठित मानाचे असे फळ आहे. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशातील उष्ण उन्हाळा, मुबलक पाऊस आणि अनुकूल हवामान हापूस आंबा लागवडीसाठी आदर्श हवामान ठरते. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की भारतात 1000हून अधिक हापूसच्या जाती अस्तित्वात आहेत. हापूस आंब्याला भारतात आणण्याचे श्रेय पोर्तुगीजांना द्यावे लागेल. इसवी सन 1500च्या आसपास पोर्तुगीजांनी भारतात आणला होता. पोर्तुगीजांनी भारतासह इतर अनेक देशांवर राज्य केले. या देशांदरम्यान त्यांनी व्यापार विनिमय केला. विविध प्रकारचा माल देशोदेशी विकला. विविध भागातल्या प्रसिद्ध वस्तूंची देवाणघेवाण करून व्यापार वाढवला. त्यांची जहाजे विविध नवीन उत्पादनांसह देशोदेशी निघतात. विविध प्रकारची फळे त्यापैकी एक होते. हापूस, ज्याला अल्फोन्सो मँगो म्हणूनही ओळखले जाते, पोर्तुगीज व्यापारी आणि सेनापती अफोन्सो डी अल्बुकर्क याच्या नावाने ओळखला जातो. पोर्तुगीज भारतात आले तेव्हा भारतात त्यांनी मलेशिया आणि ब्राझीलमधून आंबा फळांची कलमे आणली. इथल्या स्थानिक आंब्याशी संकर करून नवीन जाती तयार केल्या. आंब्याची नवीन वाणे तयार केली आणि 16व्या शतकात त्यांची गोव्यात आणि दक्षिण कोकणात लागवड झाली. यातील नवीन कलम म्हणजे हापूस आंबा. ह्याचे सायंटिफिक नाव मँगेफेरा इंडिगा आहे. येथे इंडिगा म्हणजे भारत. पोर्तुगीज शेतकऱ्यांनी गोव्यात त्यांच्या बागांमध्ये ही शेत लावली आणि झाडं जगली. काही वर्षानंतर त्यांना फळं लागली. ती फळे सुमधुर आणि उत्तम दर्जाची होती. पोर्तुगीजांना समजले की त्यांनी एक सुंदर जात तयार केली आहे. उत्साहाने त्यांनी या फळांच्या बिया लावल्या आणि या संकरित जातीचे भरघोस उत्पादन केले. हापूस हे जगातील सर्वात रसाळ आणि मधुर होते की ते अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय ठरले. पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी हापूस बरोबरच भारतीयांना लाल मिरची, मका, टोमॅटो आणि बटाटे या खाद्यपदार्थांची देखील ओळख करून दिली. भारतातील कोकण प्रदेशातील सूर्यप्रकाश, आर्द्रता आणि किनारपट्टीवरील माती आंब्या पिकासाठी पूरक वातावरण प्रदान करते. आंबा लागवड करणे हे मेहनतीचे काम आहे. काळजीपूर्वक कलम करणे आणि छाटणी करण्यापासून ते कीटक नियंत्रण आणि अचूकपणे योग्य क्षणी काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यात समर्पण आणि कौशल्याची आवश्यकता असते. कालांतराने रत्नागिरी हापूस आणि दशेरी, बदामी, चौसा आणि हिमसागर सारख्या इतर लोकप्रिय जातींची लागवड परिसरातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा